सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर काना आणि मी मस्त फेरफटका मारतोय, कारण कानाला मारायचे होते गरके, त्याला एका जागी करमत नाहीये. दादू काय रे हे? दादू हे काय? ओ आज शिवजयंती आहे ना, तर मग मुलांनी रॅली काढली. दादू आणि मी ती रॅली बघतोय. ये दादू, काय झालं तुला? काय झालं? काय बघतो बाई? काय बघतो? का बघतो? का बघती तू? मस्त नाश्ता बनवलाय, शिरा. कानाची आंघोळ झाली. काना कशी वाटते तुला आंघोळ केल्यावर? अप्पू आज वाटत अप्पू. अय्यो अय्यो, ली शायनिंग मारती का एक पोरगी आंघोळ केल्यावरती? शायनिंग मारती, शायनिंग मारती. काना तर मस्त झोपलाय. तोपर्यंत आता आम्ही जेवण करून घेतो. दरवाजा बंद करते, म्हणजे त्याला आमचा आवाज नाही जाणार, कारण इकडे टी व्ही चालू. जेवणामध्ये काय जेवायला आज? मागच्या 3 तासापासून काना झोपला होता, आणि खूप दिवसानंतर काना एवढा जास्त वेळ झोपला होता. नाही तर तो 1-2 तास झोपतो लगेच उठतो. आज लय वेळ झोपला. आज आम्हाला कोणालाच कर म्हणतो जास्त वेळ झोपला. मम्मी तीनदा येऊन गेली, त्याला पाहून गेली. मी पण येऊन पाहत होते. उठला मग आता त्याला ड्रेस वगैरे घालू तो, रेडी करतो. शेट, लय टाइम झोपले तुम्ही, लय टाइम झोपले. तुला कपडे घाला आता. आजीला म्हणा कपडे घाला, मेकअप करा. पावडर दे नाही त्याला आहे ना, आणते. कान्हा आणि मी आलोय डायरेक्ट 2nd फ्लोअरवर. ये कान्हा, कसं वाटतंय बाई तुला? कसं वाटतंय सांग बोल. ए दादू, दादू, कान्हा इकडे बघ. हा, कसं वाटतंय तुला सांग ना? छान छान आहे ना? छान छान आहे ना सगळं? छान छान आहे. कानाची आत्ता झोप झाली आहे, आणि मी त्याला वरती घेऊन आले बघायला, कारण खूप छान सीन आहे वरतून बघण्यासाठी. 1 नंबर व्ह्यू आहे, 1 नंबर. आमच्या घराशेजारून आहे ना ही गोदावरी नदी जाते, जी की पप्पांच्या एकदम हे जे वावर आहे ना त्यांचं, म्हणजे हे जे शेत आहे ना, हे शेताच्या खालून आहे, आणि पूर्ण इथपर्यंत त्यांचं शेत आहे. म्हणजे हा रस्त्यापासून सुरू होतं तर पूर्ण खालीपर्यंत आहे, नदीपर्यंत. 2nd फ्लोअरपेक्षा ना वरतून जास्त भारी दिसतं आणखी. आणि यांच्या गावात खूप सगळी झाडं वगैरे पण आहे ना, त्याच्यामुळे तर आणखीनच छान दिसतं. हे बघा, खूप जास्त झाडं आहे यांच्या गावामध्ये. हे असंही सगळं इकडं पण सगळे झाडं. आम्ही थोडी किरकिर करायला लागलोय, तर आजी आमची दृष्ट काढती. आजीने काय केलं? काय केलं आजीने? सांग बरं. किरकिर म्हणजे आम्हाला टीव्ही बघायची होती, आणि आजीने आम्हाला टीव्ही बघून नाही दिली. आजी मधीच बसली, म्हणून आम्हाला राग आला. दुसरं काहीच नाही झालं. हा, टीव्ही बघायची. बघ बरं, इथून बघ. हे बघ, इथून दिसते बघ टीव्ही. बघ, ही टीव्ही बघ. ही आजी घर का ना आम्हाला कुठून घर का आणायचा? आणा बाई, कुठून नको. बाय बाय. या घर का मारून एक चक्कर मारून या. एक दादू, ए दादू, जा एक चक्कर मारून मम्मीच्याकडं. हा, तिकडं जायचंय. बोलू नका बाई, तिकडं जा. टीव्ही नका बघू बर का. लाईट लावा. कुठे आहे लाईट दादू? कुठे आहे लाईट? काय? वाव वाव, एवढे सगळे लाईट आहे. अय्यो, बघ तिकडं पाहतो लगेच.
लय भारी लाईट आहे, लय भारी लाईट. धरले 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 लाईट, धरले धरले अरे धरले धरले लाईट, अरे धरले धरले धरले. आज आम्ही कुठं गेलो होतो का ना, सांग रे आपण कुठं गेलो होतो आजीला? कुठं वरती गेलो होतो आम्ही. हो मला हा, आजीला सांगायचं ना आपण कुठे गेलो होतो. वरती गेलो होतो ना. हा. आम्ही वरतून पण लाईट बघितले आहे ना दादू. हा, खुश दादू. लाईट बंद कर बरं आता बघ. पहिलं सांगतो काय 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 हातपाय, हातपाय, हातपाय. कुठं लावायची इथे सांग इथं लाव. नको आजे, आम्हाला बटणे दाबायचं नका शिकू. एवढं एवढं काय करत असणार आहे बरं? खुश झाला लगेच, खुश खुश. एवढ्या एवढ्या गोष्टीवर खुश. हा, किती गोड आहे ते अय्यो. इथं राहतो का? इथं सुई जुळी इथं आणि ते मी लाईट पाहत बसायचं. मस्त मस्त लाईट पाहत बसायचं. हा, आता जा, आता जा कर बंद. कानाला आता झोपी लावलंय, तो झोपलाय. तोपर्यंत जेवण करून घेते. आणि मम्मीने आज मस्त माझ्यासाठी गरमागरम पराठे बनवले. मम्मीने त्यांचा प्लॅन काहीतरी वेगळा होता बनवायचा, तर मी म्हटलं नाही, मला पराठे खायचे. मस्त गरम गरम गावरान तूप लावलेले पराठे. थँक्यू मम्मी, धन्यवाद. मम्मी सांगते कसे झाले. मस्त झाले, मस्त झाले. तूप लावते का गरम गरम गावरान तूप. नाही म्हणतो, नाही म्हणतो. कानोडीला बघता बाबाकडे राहायचंय. काना दिवसभर आजी सांभाळणार नाही बरं का बाबा गेल्यावर. अरे रे 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 चिवचिव वाडा. बाय बाय. कानाला आहे ना दिवसभर आज नाना घरी नव्हते, ड्युटीला गेले होते ना, तर कानाला फक्त असं वाटत होतं की बाबा का बरं नाही असते. आणि इतका मला त्रास दिला ना, आणि आता नाना आल्यावर मस्त त्यांच्यासोबत खेळून राहिला. त्याला कोणच घेणं नाही. काय करू राहिले बाहेर? काना बाहेर काय करू राहिले रे? काय करू राहिला बाहेर? असं मज्जा लागत आहे ना बाहेर पाहायला.